भारी संख्या में बसेस भेजी जा रही है, क्या कहना चाहिए? आप सभी को मालूम है, गणेशोत्सव के इस त्यौहार को मनाने के लिए कोंकणवासी और विशेष करके बम्बई में रहने वाले सभी लोग कोंकण में जाते हैं। कोंकण में जाने के वक्त जो उनको जाने के लिए जो व्यवस्था होनी चाहिए वो व्यवस्था बहुत ज़्यादा कम हो जाती है और कम होने की वजह से बहुत सारे लोगों में तकलीफ़ें पैदा होती है। लेकिन बहुत सालों से हमारे यहाँ के पटेल साहब जो हैं उन्होंने बहुत सालों से यहाँ पर बसेस मुफ्त छोड़ने का एक उपक्रम करते आ रहे हैं। आज बम्बई में से कम बम्बई के हर इलाके से 500 बसेस मुफ्त भारतीय जनता पार्टी मुंबई के हमारे सभी कार्यकर्ताओं ने छोड़ी है। 3 ट्रेन मुफ्त छोड़ी है। इस वजह से लोगों की जो व्यवस्था होनी चाहिए, व्यवस्था करने का काम भारतीय जनता पार्टी ने यहाँ पर किया है। ऐसे वक्त में मुंबई गोवा हाईवे पर एक बड़ा ट्रैफिक की समस्या सामने निकल के आ रही है, तो उसको कैसे समाधान करें? ट्रैफिक की समस्या कम से कम हो। बहुत ज़्यादा लोग कोंकण में जाते हैं, खुद की व्हीकल्स लेके भी जाते हैं, तो ये कम होनी चाहिए। इसके लिए हमने पुलिस यंत्रणा को बताया है कि आप पूरे अलर्ट, अनंत चतुर्थी के बाद में के 5 दिन भी अलर्ट रहनी चाहिए। हमने वहाँ की जो जिसे अवगढ़ वाहतूक कहते हैं, हेवी ट्रैफिक जो कहते हैं, वो उनको भी कल आज रात से ही बंद करके रखा है। उस वजह से थोड़ा सा ट्रैफिक कम हो जाएगा। और जो हाईवे जो है, पुणे का जो एक्सप्रेस हाईवे जो है, एक्सप्रेस हाईवे का जो टोल है, वो टोल माफ़ करके वहाँ के भी जो कुछ रास्ते हैं कि जो अम्बोली घाट से आने वाला निपानी के यहाँ से रास्ता है, वो रास्ता, वो गगन बावड़ा के यहाँ का कोल्हापुर वाला रास्ता हो, ये सभी रास्तों से पर्यायी जो रास्ते हैं वो पर्यायी रास्तों से जाने के लिए हमने आह्वान किया है। और पुलिस डिपार्टमेंट को भी कहा है कि आप अलग से और वार्डन्स वहाँ पर खड़े करें और लोगों को सुविधा कैसी हो उसके लिए ध्यान दें। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। तसेच मी मजुरांना विनंती करतो की आपले मुंबईचे महामंत्री संजय उपाध्यायजी यांचं देखील पुष्पगुच्छाने त्यांचं स्वागत करा। सुनील मोदीजी यांचं स्वागत करावे। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे। जय सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व जनतेकडून श्री रवींद्रजी चव्हाण यांचं हार्दिक स्वागत। गणपती बाप्पा भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व विधानसभा ते आलेल्या सर्व भाविकांचं, चाकरमान्यांचं, मानसी उजवळ पटेल महामंत्री उत्तर पश्चिम जिल्हा हार्दिक स्वागत। आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण गणपती बाप्पा गणपती बाप्पा
असलेल्या या कोकण गणपती उत्सव मोफत बस असल्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय गणपती चव्हाण यांचे ते आपल्याला अभिवादन देते. शुभ असते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. तसेच मुंबईचे महामंत्री संजय उपाध्यायजी मी माननीय मंत्री साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कोकणवासियांना 2 शब्द मार्गदर्शन करावे. कोकणवासियांना गणपती उत्सवासाठी आपण सर्वजण कोकणामध्ये आमचे सर्वांचे या भागातील लोकप्रिय असे नेते मुर्जीभाई पटेल आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी हे गेली अनेक वर्ष या भागातील कोकणवासियांसाठी त्यांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण जाणतो गेली अनेक वर्ष मी सुद्धा तुमच्यासारखा एक कोकणवासी असल्यामुळे एसटीचा जो प्रवास कोकणामध्ये जाताना मी पाहिलाय किती हाल अपेक्षा होतात, कशा पद्धतीने आपण कोकणामध्ये जात होतो हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. पण या भागातील या विभागातील कोकणवासियांना कोणताच त्रास होऊ नये म्हणून अतिशय चांगल्या अशा लक्झरी बसेस पटेल साहेबांनी तुमच्यासाठी अवेलेबल केल्या आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या बसेस ज्या दिवशी जाणार आहेत त्या दिवशी तुम्ही जरा या भागामध्ये येऊन कोकणवासियांबरोबर त्यांना जाताना त्यांना शुभेच्छा द्या. आणि म्हणून तुमचं आणि आमचं एक वेगळं नातं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की कोकणामध्ये वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांमधून प्रवास हा आपण सर्वांनी आदरणीय गडकरी साहेबांचा आभार मानले पाहिजे की मुंबई गोवा हायवे या गोवा हायवेवरती मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून ही काळाची गरज होती. आम्ही सर्वजण आमदार म्हणून सातत्याने मागणी करायचो, परंतु आमदार म्हणून मागणी करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सांगायचं निधीच नाही तर रस्ता कसा बनवायचा. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामधलं सरकार आलं, सबका साथ सबका विकास हा विचार करणारं सरकार आलं आणि नितीन गडकरी साहेबांनी जवळजवळ 10,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा या कोकणच्या रस्त्याला दिला. भूसंपादन असेल आणि अनेक अडचणी तिकडच्या असणारी पार्श्वभूमी आपले असणारे सर्वच्या सर्व जागेमध्ये असणारी भाऊबंदी या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा त्रास झालाय. भूसंपादनाला थोडासा उशीर झालाय, परंतु तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळेला तुम्ही पाऊल टाकाल, सिंधुदुर्गामध्ये सुरुवातीपासून राजापूरपासून बांद्यापर्यंतचा कॉन्क्रिटीकरणाचा सुंदर रस्ता हा तयार झालाय. हा भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये पनवेल आणि इंदापूर हा 84 किलोमीटरचा रस्ता सुद्धा डिसेंबर 23च्या अगोदर पूर्ण होईल. आपण सर्वांना एकच विषय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आज सिंधुदुर्गामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी दूर होत आहेत. सिंधुदुर्गामध्ये पर्यायी असणारे सर्व मार्ग आताचं असणारं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तिथे असणाऱ्या विकास कामांना गती देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. आपण सर्वजण
गणपतीच्या निमित्ताने ज्या वेळेला घराघरी जाणार आहात त्यावेळेला ही मुंबईमधल्या विकासाची चर्चा सुद्धा तिकडच्या असणाऱ्या कोकणवासियांची करा. तिथं असणारा मेट्रो असेल, आपल्याला होणारे अनेक त्रास असतील पूर्वीपासून, हे सगळे दूर करण्याचं काम सातत्याने केलं जात आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सहजपणे शक्य झालेलं नाही. हे करण्यासाठी ज्या ज्या आर्थिक कठीणाया होत्या त्यांच्यावरती मात करत करत देवेंद्रजी हे सर्व काम करत आहेत. मला खात्रीने सांगावंसं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कोकणवासीय तिथला असणारा सुपुत्र याला चाकरमणी म्हणून या ठिकाणी येऊन ज्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात त्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नाडारचा प्रकल्प हा कोकणामध्ये पुन्हा एकदा होणार. 50,000पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि त्या सुद्धा गव्हर्नमेंट नोकरी. आपण इथे काम करतो, प्रायव्हेट ठिकाणी काम करतो, 10-15 हजार रुपयाच्या नोकरीसाठी एवढ्या लांब येतोय. परंतु कोकणामध्ये जर आपल्याला 50 आणि 60 हजार रुपयाच्या गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळायला लागल्या तर आपलं कोकण किती समृद्ध होईल. आणि आपण या इथल्या असणाऱ्या लोकांना म्हणू तेव्हा कोकण आमचंच असं म्हणायला आपल्याला मजा येईल. म्हणून गणपतीच्या निमित्ताने आपण सर्वजण गावी जातात. विघ्नहर्त्याला एवढीच प्रार्थना करा की आमचे पुढचे दिवस सुखीचे जर राहिले पाहिजे तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या देशाच्या उन्नतीसाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. प्रत्येकाचं एक पाऊल आणि विश्वासाचं पाऊल नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं टाकलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद माननीय मंत्री साहेब. आपल्या शुभेच्छा आशीर्वाद आम्हा आंदोलकरांच्या वर असेच राहो. पुढच्या वर्षी यापेक्षा दुपटीने आम्ही ही सेवा कोकणवासियांसाठी देऊ असं मी आश्वस्त करतो. आपले मनपूर्वक आभार. संजय उपाध्यायजी आपण देखील आपण उपस्थित राहिलात, आपले देखील मनपूर्वक आभार. संतोष मेडेकरजी आपले देखील आपण वेळात वेळ काढून आला त्यामुळे आपले देखील मनपूर्वक आभार.